नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत करतो आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आरोग्य विभाग भरती 2020-2021 या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. अजितदादा पवार यांनी, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांनी आदेश दिलेले आहेत मित्रांनो, भरती लवकरात लवकर करण्याचे. त्याविषयीची आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत, ज्याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी जे आदेश दिले गेलेले आहे ते उपमुख्यमंत्री असल्यामुळं हे आदेश पालन करणं सर्वांना गरजेचं आहे मित्रांनो. कारण की आरोग्य विभागाची जी सुखसुविधा आहे, त्याचबरोबर आरोग्य विभागामध्ये जे मित्रांनो जो कन्फ्युजन आहे सरकारमार्फत की ज्या सेवा सुविधा पुरवल्या गेलेल्या आहेत ते कमी प्रमाणात पुरवल्या जात आहेत, ते सुधारण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक घेण्यात आली होती. आपण या ठिकाणी पाहू शकता. या बैठकीमध्ये दादांनी आदेश दिलेले आहेत लवकरात लवकर भरती करण्याची. तर कशा पद्धतीने आदेश दिलेले आहेत आपण सविस्तर पुराव्यासह माहिती पाहणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. आणि त्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. चला तर मग बघूयात कशा पद्धतीची ही न्यूज आहे. तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता, महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालय महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत ही न्यूज देण्यात आलेली आहे मित्रांनो. अत्यंत महत्त्वाची अशी न्यूज आहे आणि खरी अशी न्यूज या ठिकाणी आहे मित्रांनो. तर बघा, येत्या वर्षात आरोग्याच्या उपाययोजनावर लक्ष केंद्रित करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. तर महाराष्ट्रामधील जे आरोग्य सेवा आहेत त्यावरती लक्ष केंद्र करण्यासाठी त्यांनी आदेश दिलेले आहेत. त्यामध्ये काय काय आदेश दिलेले आहेत ते महत्त्वाचे आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि भरतीविषयीचे काय त्यांनी या ठिकाणी अपडेट दिले ते पण आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर बघा, टीम DGIPR द्वारे ही न्यूज देण्यात आलेली आहे. जानेवारी 3 तारखेची 1 मिनिट अगोदरची ही न्यूज आहे. नाशिक येथे मुख्यमंत्र्यांनी कोरोनाविषयीचा आढावा बैठक घेतली होती, त्याविषयीची ही न्यूज आहे. आपण या ठिकाणी चित्रामध्ये देखील पाहू शकता मित्रांनो. तर बघूयात सविस्तरपणे कशा पद्धतीने त्यांनी आदेश दिलेले आहेत. तर पहा, 3 जानेवारी 2021 कोरोनाच्या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत आहे. येत्या वर्षात आरोग्याच्या उपाययोजनावर लक्ष केंद्रित करण्यात यावे. आरोग्य विभाग प्रशासन यंत्रणेने काटेकोरपणे कोरोनाच्या येणाऱ्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घेऊन लसीकरणासंदर्भात नियोजन करण्यात यावे, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे. तर बघा, नाशिकमधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या गंगापूर ग्रेप पार्क रिसॉर्ट इथे आज आयोजित करण्यात आलेली आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी आमदार माणिकराव कोकाटे एवढे सर्व नावं आहेत मित्रांनो, एवढे सर्व उपस्थित होते. परंतु पुढं काय झालं त्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी देखील मित्रांनो या ठिकाणी उपस्थित होते. तर बघा, आरोग्य विभागाचे अधीक्षक असतील किंवा सर्व शल्य चिकित्सक असतील, सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. तर बघूयात पुढं काय झालं. तर पुढं बघा, या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, कोरोनातून जे रुग्ण बरे झाले आहेत त्या रुग्णांमध्ये वेगवेगळे आजार आढळून येत असल्याने त्यांच्यात उपचारासाठी शहरी व ग्रामीण भागात पोस्ट कोविड सेंटरची व्यवस्था करण्यात यावी. बघा, कोरोनाच्या लसीकरणाच्या अनुषंगाने राज्यातील नंदुरबार, पुणे, जालना, नागपूर येथे ड्राय रन घेण्यात आले असून व्यवस्थित पार पडल असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. तर बघा, ड्राय रन घेण्यात आलं होतं त्याविषयीची बोललेत ते. परत काय बोललेत बघा, कोरोना काळात सार्वजनिक आरोग्य विभाग, महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणची ही माहिती पाहिजे आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, मदत पुनर्वसन, अन्न पुरवठा, पोलीस यंत्रणा. बघा, महत्त्वाचे हे जे आपले विभाग आहेत भरतीचे, पोलीस यंत्रणा असेल किंवा सार्वजनिक आरोग्य विभाग असेल, अशा महत्त्वाच्या विभागांना बघा येणाऱ्या निधीत कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही. बघा, महत्त्वाचं म्हणजे हा निधी जो भेटणार आहे त्यांना पूर्ण भेटणार आहे मित्रांनो. म्हणजे भरतीविषयी तर काही ठिकाणी अडथळा येणार नाही. चालू वर्षातील उर्वरित 3 महिन्यात जिल्हा नियोजन समिती व स्थानिक विकास निधी यांचा वापर लोककल्याणासाठी करण्यात यावा. आतापर्यंत कोरोनाबाबत राज्यातील परिस्थितीमध्ये थोड्या प्रमाणात सुधारणा होत आहे. आत्तापर्यंत ज्या पद्धतीने प्रशासनाने काम केले आहे याचप्रमाणे पुढे देखील काम करण्यात यावं, असं त्यांनी या ठिकाणी आदेश दिले. तर आता बघा, महत्त्वाचं अजून भरतीविषयीचं काय म्हटले ते आपण या स्लाईडमध्ये पाहणार आहोत. तर बघा, जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने ऑक्सिजनची उपलब्धता मुबलक प्रमाणात असून आजच्या स्थितीला साधारणतः 85 टन ऑक्सिजन जिल्ह्यात उपलब्ध आहे. व्हेंटिलेटर्स बेड देखील पुरेसे प्रमाणात आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून 5000 कोरोनाबाधित रुग्णांचे शोध घेण्यात आला असून
असून त्यांच्यात वेळेवर उपचार करण्यात आले आहेत आणि कोरोना लसीकरणाबाबत जिल्ह्यात नियोजन करण्यात आले असून 667 आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच ग्रामीण भागात देखील ऑक्सिजनचा पुरवठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. बघा, भरतीविषयीचा आपल्याला त्यांनी पुढे अपडेट दिलेला आहे मित्रांनो, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. त्याचप्रमाणे इंग्लंड येथून आलेले 2 प्रवासी बाधित आढळले आहेत, परंतु तो इंग्लंडमधील नव्याने असलेले स्ट्रेन विषाणू बाधित नसल्याने त्यांच्यावर कोरोना संदर्भातील उपचार करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे उद्यापासून जिल्ह्यात शाळा सुरू करण्यात येत असून त्या अनुषंगाने देखील योग्य काळजी घेण्यात यावी अशी माहिती बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर केली. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया लवकरच करण्यात येणार असल्याने त्याबाबत जिल्ह्यातील रिक्त पदांची माहिती सादर करण्यात यावी असं या ठिकाणी त्यांनी आदेश दिलेले आहेत. मित्रांनो, हे आपण ह्या ठिकाणी हे जे अंडरलाईन केले ते आपण या ठिकाणी पाहू शकता. तर अजित पवार यांनी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत मित्रांनो. आरोग्य विभागातील रिक्त पदांची माहिती सादर करून लवकरच त्याची भरती करण्यात येणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. तशा पद्धतीने महत्त्वाची अशी माहिती तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवलेली आहे. त्यासाठी व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या मित्रांनो. आता आपली भरती 100% ह्या महिन्यातच सुरू होणार आहे.